जय जवान जय किसान. मित्रांनो, आपण सातत्यानं व्हिडिओ बनवतोय आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हिताच्या गोष्टी असेल, स्कीम असेल, अनुदान असेल किंवा खता संदर्भात आपण सातत्यानं सांगायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता आपण जो व्हिडिओ बनवला मित्रांनो 13-045 आणि 13-40-13, तसाच मित्रांनो त्याच प्रकारे 0050 खतसुद्धा देखील महत्त्वाचं आहे. आज तुम्ही पाहू शकता आपल्या मागे ही जी मक्का आहे, आता तुरे टाकण्याच्या अवस्थेत तुरे टाकले, तर ह्या अवस्थेमध्ये तुम्ही 13-045 सोडू शकता मित्रांनो. आणि 0050 कोणत्या अवस्थेत सोडणं मित्रांनो ते तुम्हाला मी दावतो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा आपला दुसरा प्लॉट आहे आणि ही कणसाची साईज पाहू शकता तुम्ही की कशा रीती आपल्या कणसाची साईज ग्रो झाली आहे. हे पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे कणसाची साईज ग्रो झाली मित्रांनो. आणि कटाईच्या 20 दिवस आधी आपल्याला 0050 खत सोडणं मित्रांनो. का तर आपलं फुल नाही फुलाची पाकळी उत्पन्न वाढणार आहे मित्रांनो. जे दाणे थोडेफार भरायचे राहणार आहे ते सुद्धा भरणार आहे. 0050 खताचा हा फायदा आहे मित्रांनो. आणि विशेष जर आपण युरिया पोटॅश सोडतोय मित्रांनो, तर पोटॅश लागणार आहे आपला 45 दिवसानंतर. आणि 0050 जर खत सोडतोय मित्रांनो, तो लागणार आहे 1 दिवसापासून तर 21 दिवसापर्यंत त्याचा कालावधी मित्रांनो. म्हणजे आपल्याला ज्या टायमाला खताची आवश्यकता आहे त्या टायमाला आपण खत म्हणजे उपलब्ध करू शकतो झाडाला आणि त्या टायमाला आपण देऊ शकतो. आज तुम्ही कणसाची साईज पाहू शकता मित्रांनो. हे मागे मक्का पाहू शकता, आपले पूर्ण मक्का पाहू शकता आणि पूर्ण कणस पाहू शकता मित्रांनो कशा रीते भरले हे पाहू शकता. आपण 13-045 खत याला सोडलं आहे आणि आपण आता 1-2 दिवसात याला 0050 खत सोडणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोडू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. जय जवान जय किसान.